कुठे चालली बा उन्हाची? ऊन आहे ना? नाही कुठं नाही, इथंच आली होती. तुम्ही दिसल्या मा. त्या मामी येणार होत्या ना? नाही त्या म्हणे येतो काय सांगा बाई मग. हं, खूप ऊन आहे ना आता. उन्हाळ्यात लग्न कार्य चालूच असतात. हो आता बाई उन्हाळ्यात लग्नाचे दिवस असतातच. उन्हाळा म्हटलं की लग्न आलेच. हो आम्हालाही 2-3 लग्न आहेत या उन्हाळ्यात. तर काय बाई, पण एवढ्या उन्हात कुठं जायचं? तुला तर माहित आहे मला काही असं सहनच होत नाही ना बाई ऊन. उन्हातून कुठे आलं की मग मला त्रास होते. म्हणून तुम्ही जास्त फिरत नाही काही. तिथल्या घरी स्वतः सासूने एवढा आग्रह केला म्हणून आली. नाही तर प्रांजलीलाच पाठवून देते. हो आता प्रांजली लग्नाचंही पाहा लागेल ना. हा हो नाही म्हणजे आता प्रांजलीच्या लग्नाचंही पाहासाल ना तुम्ही. ते संबंध वगैरे चालू आहे त्याची पाहा ना. याच्याशी आली का ती? मी एकली दिसली म्हणून चौकशी करणे. तू सांगत का मग पोरीचं लग्न काही करायला ते? तुले तो आलं नाही लग्न सांभाळा जाऊन राहिलं आणि मा पोरीच्या लग्न विचार करून राहिली. म्हटलं माझ्या बाबांनाही सांगेल मी काही संबंध असला तर आपल्या प्रांजूसाठी. चांगली आहे अगदी, मस्त आहे मुलगी. करसाल ना यावर्षी लग्न तिचं? आता तिचे बाबा ते मी ठरवूया. मी तू कोण? तुला काय एवढी घाई झाली? आणि तुझ्या बाबाला सांगू येऊ नको संबंधाचं का आले? मग पोरगी का 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 लय मोठी नाही झाली, लहानच आहे अजून. किती वर्षाची आहे? फक्त 28 वर्षाची. काही नको सांगू मामी. मग आता तुला काय जन्म तारीख सांगू काय? आणि तुला काय लागते? तुला सांगलं ना काही जास्त घरात बोलू नको म्हणून. आणि तुला काय एवढे काळजी माय पोरीच्या लग्नाची? मला बुंदी खायले, बुंदी खायला बोलावीन ना. तुला नाही बोलायच राहू दिन काय? बोलावीनच. एवढी नको काळजी करू बाई मग पोरीच्या लग्नाची. नाही तसं नाही म्हणत मामी मी. तसंच म्हटलं. आता कुठं गेले हे जण? हे यांच्यासोबत गेली ना? आता काय माहित बाई, राजून नेलं बाई. कुठे नेलं तर आता राजूले काय बाई, प्रांजलीचा जीवचा टाकते. तुला म्हणून सांगतो काही खराब नको वाटू देऊ. राजूचं पहिल्यापासून मन होतं प्रांजलीत. आणि माहित आहे का सासूले तर लय, सासू तर म्हणे लहानपणापासूनच म्हणे माहीत सून आहे म्हणे हे. आता ते काय बाई वक्तार विचक बस झालं. नाही तर या घरची सून माई पोरीच असते. पाहिलं नाही का राजूचं किती जीव आहे? अजूनही राजू किती जीव लावते बाई पोरीले. म्हणजे तुम्हाला काहीच नाही वाटत? कशा जाते ती यांच्यासोबत कुठं? कशाला म्हणजे माय बाई आता फिरायला गेले असतील दोघं जण तर काय होऊन राहिले? नवाळे आहेत का ते? आता माम भाऊ आते बहीण जात नसते का कुठे? आणि त्यात काय वाटू द्यावं लागते का? चोर राहिलं का मा पोरीला कुठे? माझ्या कट नेलं आणि तू काऊन एवढे जाऊन राहिली? तुला काय काम धंदा नाही वाटते? ते लॅपटॉपची चार्जिंग नाही का झालं? करू त्या लॅपटॉपची चार्जिंग. आला गेला कुठच्या नोकरीचा काल तर काही फोन घेऊन आला तर माय बाई तुझी बॅग गिग भरेल ठेव. कसं नोकरी सोडायला पुरत ना बाई. मग काय तर काल मला लय पटलं जोगिता, काल लय पटलं. मी आता म्हटलंय प्रांजली असं नको करू असं म्हटलं मी. पण काल मला लय पटलं. महापोरीने जशी हेडी गावली असती ना, जई काकळानं झळली असती ना. पण तो मला लय पटलं. हो माई पोरगी जोशी वागली असती सासरी झिट्या धरून साऱ्या गावातून झेंड मी काढली असती. पण पालं मला लय पटलं. हो माई पोरीनं जो लेकरा संग केलं असतं, नवऱ्या संग केलं असतं, सासू सासऱ्या संग केलं असतं ना, उपाशी मारली असती घरात मी उपाशी. पण तो आलं मात्र मला लय पटलं. लय चांगलं केलं बाई. ते शिक्षण आहे ना माय तुले काय तर. पण तशी पाहिलं तर माई पोरगी केलंय. माई पोरगी काही ओळानी नाही काही. पण तो आल्यासारखी नाही बाई ते शिकेल. तो आलं लय न्यारच शिक्षण आहे. पोरगी शिकेलाय पण तो सारखी जर वागलीस ना तर तिचे दिवसच भरवले असते मी साजरे. पण तो आलं मले लय पटलं. मामी मी काय वागली? आरशाच्या पुढे जाय आणि उभी राह आणि स्वतःला विचार आपण काय वागलो.
मी का होती माय पायाला म्हणून मी तुले सांगू. पण मात्र तो आलं मले लय पटलं. मस्त आहे बाई. एवढं साजरं घर भेटलं, एवढा शिकेल स्मार्ट, एवढा स्मार्ट नवरा भेटला, एवढा काळजी करणारा, मनानं साजरा. आजकालचे पोरं किती फैले आहेत, पण साजरा भेटला होता व बाई तुले. एवढं साजरं माय पोरगो झालं. लोक होत नाहीत, वाट पाहा लागते. झालं गे पोरगो झालं, साजरं झालं. साजरी आहे, सासरा चांगला आहे, ननद घेणं देणं नाही, ती तिच्या घरी सुखी आहे. तरी बाई तुले नेरा खा झाली. बरं आहे बाई, पण तो आलं मले लय पटलं. नुसतं मला बोलत राहतात, तिकडून तोने मारतात. असं झालं तसं झालं, आलं मला लय पटलं. मग मला लय पटलं तर ऐकून बोला ना. चालली मोठी माल्या पोरीच्या लग्नाची काळजी करते आणि कुठे गेली तुले सांगून जाणार आहे का? गेली मला सांगून माय पोरी. काय म्हणे, काय म्हणणार? आलती माय कानवर आले. कुठे गेले प्रांजलीन राजू? साजरी बुळा खाली आग लागली आता. बरी लागली तर महापोरग एवढं जुवाळून टाकते तिच्यावर, तरी बी त्याले करत राहते. मा सोन्यावानी नातू आता समजून राहिलं तिले. काल पाहिलं ना फिशी फिशी लळे, पाय ना म्हणला तर कशी फिशी फिशी लळे. आता समजून राहिलं तिले, आता तिले बरोबर समजून राहिलं. तिले काय वाटे आपण कसंही वागा, हे आपल्या मांग बुलेस करतात, आपल्याला कोण काय करते. आता साजरा तिले दालख्याचा भाव समजला. आता तिले बरोबर समजला. आता राजू बी भाव नाही देऊन राहिला ना, त्यातले प्रांजलीनं तर बाई दुधात साखरच टाकली. आता लयच पाचावर धारणच बसली योगीची. पण बाई ते मा प्रांजली काय काय म्हणते, सकाळ मा पोरीचं लग्न करणे आहे. अमाय वहिनी काही बोलता का? तिच्या बोलायला चव आहे. म्हणजे का तुमचा का आमचा विश्वास नाही का? मा पोरग का रस्त्यावर पडे काय? मा पोरासारखं तर खनकतो ना नाही. अमाय बाई तसं नाही म्हणून राहिली ना माय. काही बोलता का जी? तुमच्या पोराशा मला मा पोरीवर विश्वास आहे, पण बोलायले काय लोकायले दा तोंडाला दा बोलतात. आता ते विद्या येतो म्हणते तर ते काय येतलं नका करू माय. ते तर लय आहे गावावर हे करेन मा पोरीचं. नाही 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 काही बोलता का वहिनी? येत नाही म्हणे ते. भाऊज येते. ती बाई कुठे गेली बाई, तिच्या मायच्या घरी गेली का कुठे, तर तिला काही सांगा लागत नाही. तेच म्हणलं हे पारात ना बाई, तुम्ही म्हणसान सत तिला काय वाटते ते तुमची सख्खी भाऊजी. तरी बी तुम्ही आम्हाला जीव लावता, पाहिलं चुलत तुमचं. तर तिला असं वाटते की हे कोण पुढे पुढे करते मानसच्या घरी, असं हाय माय. ते मापीचा राग करते. नाही जी वहिनी तसं काही नाही. विद्याचा स्वभाव जरासा आगव आहे, शिष्ट आहे ते म्हणून म्हणते तशी. आणि काही नाही प्रांजलीले नाव ठेवायले कोणात हिम्मत नाही. एवढी साजरी पोरगी काय कमी आहे, काय कमी आहे तिच्यात? शिकेल हाय, घरंदाज हाय, घरचा सरामधंदा करते, माणुसकीची हाय. अजून काय पाहिजे माय? मलाच तर सून पाहिजे होती. काय करू मा पोराले नोकरीवाली बायको पाहिजे होती ना, म्हणून आणली ना हे करून नोकरीवाली. पाय ना रत्नाबाई पाना ऐकून. काय वळलो गीता, काय म्हणत होती? काय हो तुला काय घरात धंदा नाही का? तिथं गले नाही 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 मी तर तशीच आली होती इथपर्यंत. आता तर मी मामीला बोलवायला आली होती. मी मामी या ना इकडे, आतमध्ये बसू आपण. स्वीटूताई कुठे गेल्या? मला नाही माहित कुठे गेली. तर तिला माहित नाही का स्वीटू प्रांजली राजू संग गेली म्हणून? नाही, तिला असं वाटू राहिलं की प्रांजून राजू दोघं जण गेले. मला म्हणे ना कुठे गेले दोघं जण. मला माहित आहे का? तिला माहित नाही स्वीटू गेली म्हणून त्याच्या संग. चुप्प साम्या सांगच नाही म्हणून तर अंदर बाहेर चालू आहे. तिला वाटून राहिलं हे दोघं जण गेले. तिला माहित नाही शिटू संग गेली बा का काही चोराच्या मनात आणणं कपट्या बोळ्याची. ती हाच तर एवढी ध्यान ठेवून राहिली नवऱ्यावर. सकाळी नोकरीवर गेली तिकडे तर का तून कॅमेरा लावतं का मा पोराच्या अंग? आई असं का म्हणता? मी कुठं चालली नोकरीवर? छोटं बाळ सोडून मी कुठं जाणार आहे?
माय बाई मग कानात तेल पडलं का हो मला नेरच ऐकू काही देव का बाई काय म्हणे का माय भाऊजाई काय नाही हो काय म्हणते का काय झालं नाही ही योगी ती तिला काही म्हणून राहिली प्रांजली वरून ते योगी तिची जाऊन राहिली म्हणून ते रुपूट काढून राहिली मी आता सांगितलं ना बाईले हो ना जळकुंड्या तोंडाची स्वतः ढंगाची राह नाही हा आता कायले जायचं म्हणा आता कायले जायचं मग लागे सरकीच झाली प्रांजलीवर हा मी होत ती म्हणून मिळालं काय होय वा हा ते पोरगी गरीब आहे असं समजू नको मला प्रांजली काही गरीब नाही हा चांगलं दिले म्हणलं जास्त हेडगाव नको हा तुला काय करायला लागते हो म्हटलं आता नोकरीचं नाव काढलं की लस जीवारून राहिली मामा जाणं नोकरी जाणं असं करायला बोलली जाऊन राहिली हा आता पडल्या काळावर कुंभा चालू आहे तर लगे आता ले माझं बाळ माझं असं लय मिरू करून राहिले पाहिलं नाही का मग बाबूजवळ कशी करे हो रत्ने तू म्हणशील की देव का बाई तुम्ही लय दोन तोंडे हाय कोणी बोलता ते कोणी बोलता पण मन दुखते वा जाऊ दे अशी हाय ते तशी हाय पण ते लेकरासाठी तिचं बी मन दुखून राहिलं बरं लेकरा भिरी भिरी पाहते व असं वाटे जाऊ दे चुकली म्हणून का तिला का निरा मुकवतच का तिचं लेकरू आहे किती म्हणलं तरी माय होय ना तिच्याकडून जन्म घेतला ना त्यानं तिला पाजर फुटीनच ना हा काही नका सांगू देव का बाई लेकरासाठी तू पाजर तिले वाटून राहिलं राजूचा निष्ठून राहिला तिले असं वाटे आज की काही करायले हा आपल्या माग येते या राजून भलती डोक्षार घेतली होती ना त्याला तर वाटे की दुनियाच्या पाठीवर त्यालेच बायको भेटली त्याचीच बायको शिकेल आणि त्याचीच बायको नोकरीवर आणि त्याचीच बायको खूपसूरत डोक्षावर घेऊ का खांद्यावर घेऊ सूचना आली तिचे सारे काळे कारनामे आड करेतो योगिता 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 तिले असं वाटते बरा केले बोटावर नाचवतो आता त्यानं केलं सरक म्हणून ती सखी झाली सांगू नका तिले काय लेकरा गिकराचं काय नाही तिला असं वाटून राहिलं राजू हातचा सुट्टी की काय ते प्रांजली आली ना ते जराशी आता राजू तिले प्रांजू प्रांजू करून राहिला शिठून ते जरास हे केलं तर बरंही झालं म्हणा म्हणूनच तिले वाटून राहिलं खरं तिले असं वाटते की आता आपल्या डोळ्या देखतच भी नसते का पाय हो किती झाली तरी बायको होय ना त्याची तिले तर खरखरा येईलच ना नवरा जर कोणाचा चांगला बोलला तर तिले सोडून तो त्या प्रांजलीले म्हणते तू साजरीस तर साडी चांगली घातली मग इले तर खरखरा येईलच ना मग यायलाच पाहिजे ना येईनच ना का 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 काय आला इथं काय आहे मग पोरांचं म्हणलं ना सकाळ ऐकते नाही तिची पण हा राजू आणि ती शिटू नाही आई जाऊ दे आई नाही आई जाऊ दे आई राजूचे मन टाकते शिटूत योगितात राजू दाखवून राहिला त्याची जी फक्त पोरासाठी आली देव का बाई मी तुम्हाला सांगतो पण तरी बी योगिताले पाहिलं की त्याच मन अटकते मला माहित आहे ना मग काय मी ओळखतो त्याले तो सोडतच नाही पाहिजे तुम्ही त्याचा लय जीव आहे त्या योगितात आणि तिनं त्याचा फायदा घेतला त्या चलवादीनं त्याच फायदा घेतला तिला असं वाटलं की हा तर लय आल्यात गुतला आता हा आपल्याला काही हे नाही करत म्हणून ती इतकी इतरावली यानं जर सारखं केलं असतं ना मग ती इतकी शपारलीच नस तिनं याची हुरमई जिंकून घेतली आणि बस आता तो जरसा कळ झाला जरा तिच्या संग हेच करून राहिला बोलून नाही राहिला नाही त्या प्रांजलीले जरसं हे करून राहिला त्याच्यानं तिला वाटून राहिलं की लेखाचं हातली बाजी चालली की काय नाही तर काय तिला लेकराचं प्रेम नाही ना घराचं प्रेम नाही ना काही नाही तिला काय वाटे की आपण या सगळ्यावर अशी निरा हुकूम गाजवा काका काय करावी आपल्याला बनवून ठेवा असं काही वाटत जाय तिले पण तिला वाटलं लेखाचं आता तर हातचा एक चालला आता तुऱ्या घेऊन काय करा बरं जाऊ दे ना मग
आपले वाटते का तो पोराचा संसार मोळा? हा का मला वाटते माशाचा संसार मोळा? मला नाही वाटत हो माय. मला सोड, माघरचा माणूस किती तेडेल हाय, किती आगवराचा हाय, अख्खा आयुष्य गमावलं माल. हा तरी बी म्हणते नाही, म्हणते त्या पोरीले नका करू, शेवटी त्या लेकराची माय तेच हाय असा म्हणे माघरचा माणूस. विचार नाही तर शिटोले, कोणालाच वाटत नाही ना माय असं व्हा. आता हे निराशी करते म्हणून इले जर सगळं कामच आहे ना आपलं. हा चिटूच बरोबर आहे आणि राजूच बरोबर आहे. सहजासहजी नाही होऊ देत देव कवाई मी. तिच्या जोडून तसे बॉन्ड येऊनच घेतो. काही म्हणा तुम्ही, योग्य तिली मी सहजी माफ नाही करत. हे तर मा आता केलं तर सकाळी तर मा पोर आले, मा नाताले मा विरोधात भडकवील दिन मला घराबाहेर काढून. नाही ना वरातने काल तेव्हा पाय बारशाच्या दिवशी असं कुडमुळ तोंड केलं तर लडकुंडे आलते पायना म्हणते नव्हतं. रत्ने तू काही म्हण बाई, त्या पायना ऐकून मलेच लळ येत जाय बाई. तू म्हणशील देव का बाई तुम्ही कसं, आपण खरं सांगतो लय लळ येत बाई मले मनातून, कदरी येत जाय तिची.